विद्यार्थी मित्रांनो, विविध संस्था वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळ्या संस्था शिष्यवृत्ती देत असतात आणि मोफत प्रशिक्षण देत असतात आणि त्यासाठी CET होत असते, कॉमन एंट्रन्स एक्झाम होत असते आणि सर्वांची एक्झाम बार्टी घेणार आहे. जेवढ्या पण संस्था आहे बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी ज्या 5 संस्था आहे त्यांची सर्व कॉमन परीक्षा कोण घेणार आहे? बार्टी. तर बार्टीनं हा अभ्यासक्रम सर्व स्पर्धा परीक्षांचा प्रसिद्ध केलेला आहे. अभ्यासक्रम डिटेल्समध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यांनी इथं म्हटलेलं आहे, बघू शकता, बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा त्यालाच या ठिकाणी कॉमन एंट्रन्स एक्झाम करिता अभ्यासक्रम बाबत सूचना. तर अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. येथे यांनी म्हटलेलं आहे, नीट तुम्ही समजून घ्यायचं आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अभ्यासक्रम डिटेल्समध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. तर येथे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता, बार्टी, TRTI, त्याच्यानंतर सारथी, महाज्योती आणि आरटी अशा वेगवेगळ्या संस्थांनी या सान्वत संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संयंत्रित समितीद्वारे लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन स्वरूपात सामायिक परीक्षा कॉमन एंट्रन्स एक्झाम घेण्यात येणार आहे. त्यांनी येथे स्पष्ट केलेले आहे. आता मागील वर्षी काय झालेले आहे, पोलीस भरतीसाठी TRT साठी एकदम कमी अर्ज आलेले होते आणि तेथे परीक्षा झाली नव्हती. जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरले त्यांना डायरेक्टली लाभ देण्यात आलेला होता, परंतु यावर्षी 100% सर्वांची परीक्षा होणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स अभ्यासक्रम परीक्षांचे स्वरूप खालीलप्रमाणे. आता प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तो डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा इथे आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC नागरी सेवा. UPSC करता या ठिकाणी महाराष्ट्र व दिल्ली करता अभ्यासक्रम काय आहे तुम्ही बघू शकता. करंट अफेअर्स, करंट इव्हेंट, हिस्ट्री, त्याच्यानंतर जिओग्राफी, इंडियन पॉलिटिक्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, जनरल इश्यूज ऑफ इन्व्हायरमेंट वगैरे असे हे 6 विषय देण्यात आलेले आहे आणि 6 विषयांना 100 प्रश्न विचारले जातील आणि त्यांना 100 मार्क्स दिले जातील. हा UPSCचा अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र आणि दिल्लीचा. ठीक आहे, 2 तासाचा तुमच्याकडे वेळ राहील. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण. याच्यामध्ये करंट इव्हेंट्स, त्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल महत्त्वाचे पॉईंट राहतील. त्याच्यानंतर हिस्ट्री राहील म्हणजेच इतिहास, त्याच्यानंतर जिओग्राफी भूगोल, इंडियन पॉलिटी असणार आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि जनरल इन्व्हायरमेंट वगैरे अभ्यासक्रम सेम आहे. 100 प्रश्न, 100 गुण राहतील. MCQ टाईप राहतील, मराठी आणि इंग्लिशचे अशा प्रकारचे ऑप्शन राहतील आणि हे प्रश्न 100 सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तास वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर आहे इथं आहे कोणता आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मेसचा पूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर इथं करंट इव्हेंट्स वगैरे आहे, हिस्ट्री वगैरे आहे, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी वगैरे आहे, पॉलिटी वगैरे आहे. त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, पब्लिक डे वगैरे हे महत्त्वाचे डेस वगैरे असे 100 प्रश्न राहतील 100 गुणांसाठी आणि मराठी इंग्रजीचा ऑप्शन उपलब्ध राहतील. MCQ 4 पर्यायांतर्गत हे पेपर राहणार आहेत. त्याच्यानंतर इथे आहे इकॉनॉमिक्स वगैरे राहील, जनरल इश्यूज वगैरे, इन्व्हायरमेंट वगैरे हे देखील विषय याच्यामध्ये राहतील. 2 तासाचा वेळ राहील. त्याच्यानंतर इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC न्यायिक सेवामध्ये याच्यामध्ये सर्व विषय राहतील. वेगवेगळे हे विषय आहेत, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. 100 प्रश्न असतील, 100 गुण राहील. मराठी इंग्रजीचा भाषांचा निवड करू शकता तुम्ही. 2 तासाचा वेळ राहील. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन याचा अभ्यासक्रम थोडा वेगळा आहे, तो तुम्ही समजून घेणे महत्त्वाचं आहे. बघू शकता कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन वर्ग 3चे प्रशिक्षण राहणार आहे, पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजेच येथे बुद्धिमत्ता असणार आहे. जनरल अवेअरनेस याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे जेथे गणित असणार आहे आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये थोडेफार इन्क्लुडिंग असेल. त्याच्यानंतर इंग्लिश व्याकरण, इंग्रजी व्याकरण 100 प्रश्न असतील, त्याला 100 गुण राहतील. मराठी इंग्रजीचा पर्याय उपलब्ध असेल आणि MCQ टाईपमध्ये तुमची ही परीक्षा होईल आणि तुमच्याकडे हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा 1 तासाचा वेळ राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येथे येतात, मी तुम्हाला हे सांगतो. याच्यामध्ये बँकिंग, रेल्वे बँकिंग, LIC, नाबार्ड, SBI, RBI,
त्याच्यानंतर RBI तत्सम अशा वेगवेगळ्या बँकिंगचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी इंग्रजी व्याकरण, गणित आणि रिझनिंग असे 3 विषय असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत आणि 100 गुण असणार आहे. MCQ टाईप असणार आहे. मराठी आणि इंग्रजीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 1 तासाचा वेळ असणार नाही. इथे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आहे आर्मी, पोलीस आणि मिलिटरी पूर्व परीक्षा, हे आहे जे अभ्यासक्रम आहे. पोलीस आणि मिलिटरी म्हणजेच पोलीस भरती आणि आर्मी भरतीचे जे मोफत प्रशिक्षण असते, ग्राउंड देखील भेटत असते याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अंकगणित असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता असणार आहे आणि मराठी व्याकरण. ठीक आहे. याच्यामध्ये एकूण पोलीस भरतीप्रमाणे 100 प्रश्न, 25-25चा पॅटर्न, 100 प्रश्न आणि त्याला 100 गुण. वस्तुनिष्ठ पर्याय आणि याच्यामध्ये फक्त मराठीचा पर्याय उपलब्ध राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती महाराष्ट्र, एक मिनिट, ही परीक्षा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अराजपत्रित गट ब व गट क करता पूर्व प्रशिक्षण. याचा अभ्यासक्रम इथं सांगतो तुम्हाला. जनरल इव्हेंट्स वगैरे राहतील, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर जनरल सायन्स, त्याच्यानंतर हे ते काय आहे, एक मिनिट, हा विषय पर्सेंटेज वगैरे, हे गणिताचे टॉपिक वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर इंटेलिजन्स टेस्ट, बुद्धिमत्ता वगैरे इथे राहणार आहे. अशा प्रकारे हे 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत. MCQ टाईपमध्ये राहतील. मराठी इंग्रजीचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतील. 1 तासाचा वेळ राहील आणि निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. अशा प्रकारे बार्टी, टार्टी, RT, महाज्योती आणि सारथी अशा सर्व वेगवेगळ्या संस्थांचे पेपर कोण घेणार आहे तर हे पेपर घेणार आहे बार्टी घेणार आहे. परंतु आता समजा तुम्ही बार्टीमध्ये पोलीस भरतीसाठी भरला, सारथीमध्ये पोलीस भरतीसाठी भरला, महाज्योतीमध्ये भरला, टार्टीमध्ये भरला, तर पोलीस भरतीचा एक पेपर होईल. अशा वेगवेगळे पोलीस सर्व संस्थांचे पेपर एकच घेईल, बार्टी घेईल आणि तो पेपर प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी एकच पेपर होईल. वेगवेगळे पेपर होणार नाही. MPSC साठी वेगळा होईल, पोलीस भरतीसाठी वेगळा होईल, असे वेगवेगळे होतील. परंतु सर्व संस्थांचे पेपर कोण घेईल तर बार्टी घेईल. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.